उत्साह वाढला तर पूजेला सुरुवात करूया का? होय गुरुजी, करा सुरुवात. पण पूजेला बसणार कोण? ज्यांनी पूजेला बसायला हवं होतं ते तर मध्यजून अवस्थेत आहेत. गुरुजी, आमरी आहे की. ही पूजा पती पत्नी दोघांनी मिळून करायची असते. तसं नाही केलं तर फळ मिळणार कसं? नवस फेडला जाणार नाही. अरे देवा, जाऊ दे मग, पूजा काही व्हायची नाही आता, निघूया घरी. सपने शांत राहा जरा. मग आता काय करायचं? पप्पा, मम्मी साहेब, तुम्ही बसाल पूजेला प्लीज. मंजू, अगं विनंती कसली करतेस? आम्ही बसतो पूजेला, त्यात काय एवढं? माया, चल पूजेला बसू. हो पेंटर, मी काय घरचे वेळ पूजेला बसायला. मला काही इच्छा नाही, मी तर येणार पण नव्हते, पण तुम्ही समजा हट्ट केला ना म्हणून आले मी. माया, अगं यांच्या घरची पूजा आहे, तो मान आपल्याला मिळतोय, आपलं सौभाग्य समज ना. मला मस्त मान आहे साताऱ्यात, महिला परदेश अध्यक्ष आहे मी, आणि मला ही मान आहे का नाही ती सौभाग्य समजते मी. अगं पण नाही म्हणले ना मी. जयदीप भाऊजी, तुम्ही दोघं बसा ना पूजेला. आम्ही चालतंय की. चालतंय चालतंय. आई, नाही चालणार. कंबर लय दुखते बघा आज माझी, आणि तसं बी पूजेला लई वेळ बसायला लागतं ना, मग बसल्यावर परत उठताच नाही ना. मग नग नग जाऊ दे. आता काय करायचं? कुणीतरी पूजेला बसायला हवं. गुरुजी, जोडपच पाहिजे ना तुम्हाला? मग मी आणि कवी आहे ना, आम्ही बसतो की, नका टेन्शन घेऊ. ओ मान्य, प्रत्येक गोष्ट तुमच्या तुम्हीच कसं ठरवता हो? माझं मी मत घ्या की जाणून कधीतरी. बिनविरोध जिंकण्याची किती हौस आहे तुम्हाला? इथं जिंकायचं हारायचं काय संबंध? पूजेला तर बसायचं फक्त. मला नाही जमणार. काय नाही जमणार? मी अशी कुर्तीवर आली आहे ना, साडी नेसून आले असते तर बसले असते. हे कवे, अगं जरा तरी माणुसकी दाखव. आता काय करायचं? कशी होणार पूजा? आई रडू नकोस. कोण बसल पूजेला? आई, मी एकदा ह्यांच्याशी बोलून बघते. आलेच. अमृता, ज्या माणसाला स्वतःच्या बायकोला इज्जत देता येत नाही त्याच्या हातापाय पडायची काही गरज नाही. मला काय वाटतं, आज पूजा होऊ शकत नाही. आपण पुढचा मुहूर्त बघूया का? बरोबर बोललात बघा गुरुजी तुम्ही. उगा आमचा बी इथं खोळंबूड राहायला लागलाय. सुखासुखी घरात होतं ती बरं होतं, इथं उगाच चालू आहे नट्टा पट्टा करून बिन पैशाचा तमाशा बघायला. मम्मी जरा शांत बस तू. सत्या, तुम्हालाच बोल बर का, बाकीची किती बी चुकली तर ती नाही दिसणार तुला, फक्त माझं बोलताना तोंड दिसणार तुला. माया, अगं शांत हो जरा. सत्या, अरे आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? पूजा कॅन्सल, चला निघा. अगं माया, होणार आज आणि आत्ताच होणार. मी बसणार पूजेला.
हे बघ वाघमारे हे बघा, आईंसाठी, आंबरीसाठी एकदा राग बाजूला ठेवा आणि चला. वाघमारे हो, एकदा किमान आंबरीच्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार करा. सत्या, अहो हिच्या गळ्यात मणिमंगळसूत्र नाही. वाघमारे थांबा.
सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया चरमन्वती वेदिका जयन्ति मंगलकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते ॐ जयन्ति मंगलकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते सुखकरिता दुःखहरिता वार्ता विघ्नाची गणपती बाप्पा मोरया. देवा, सत्यानं पूजा करायला होकार दिला म्हणून ही पूजा पूर्ण होऊ शकली. असा सगळ्यांच्या वाईट वेळेला धावून जाणारं सत्य तात्यासाहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत का चुकीचं वागलं असेल? काय खरं काय खोटं काहीच कळना झाले. पण जे काही खरं आहे ते लवकरात लवकर समोर येऊ दे. देवा, आज नाईलाज म्हणून पूजेसाठी एकत्र आलो, पण लवकरच आमच्यातला दुरावा कमी होऊ दे. माया थांब. कुठं निघालीस? आता काय पंक्तीला बसायचंय का? हो, पंक्तीलाच बसायचंय. थांब जरा.
हे ऐका रे, आज फक्त मंजूच नाही तर पाहुणे मंडळी बी आहेत. आता काय करायचं? आपण एक काम करू, तात्याला फोन लावू आणि सांगू आज काय घडले ते. थांबा, फोन लावतो. हॅलो तात्या साहेब. झालं काम? लागली का? नाही ना तात्या साहेब, हो ते घराचं मंजू एकटीच नाही तर ते पूजा पण चालू आहे आणि पाहुणे मंडळी पण घरात आहेत. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? ते सांगितलं ते करायचं. आज जे असतील सगळी आगी भस्म झाली पाहिजे, जळून गेले पाहिजे. फायर. हा तात्या साहेब, तुम्ही सांगितलं तसंच करा. हे ऐका, तात्याने जसं सांगितले तसंच करायचं. समजलं? हो. ती घ्या, चल चल चल. आमरे, चल जेवून घे. नको तिथे, मला भूक नाही. अरे अशी कशी भूक नाही? अगं तुला जरी नसली तरी तुझ्या पोटातल्या बाळाला तरी भूक असेलच ना. हो पण सत्यदाजी, हे बघ, जे झालं गेलं ते गंगेला मिळालं. तू नाही जेवलीस ना तर तुझी दाजी बी जेवणार नाहीत आणि तुझी दीदी बी जेवणार नाही. चालणार आहे का तुला? ये मग जेवून घे पटकन, या. माया, अगं तू पण ये ना, बस जेवायला. हे बघ, देवाचा प्रसाद असा नाकारायचा नसतो. हो पेंटर, पोट भरलंय माझं. तुम्ही हा दादा. अगं पण माया, असं काय करतेस? पप्पा, तिला भूक लागल्यावर जेवल ती. तुम्ही निवांत जेवा. पप्पा, मम्मी इथं आली तीच लय झालं आपल्यासाठी. मम्मी साहेब, असं भरलेल्या ताटाला नका ना करू. जेवा ना, देवाचा प्रसाद आहे. हा मम्मी, मला काय वाटतंय, दिसायला मी भारी दिसते. मी तर लाडू बिडू तरी खा की. ठीक आहे, असू द्यात. जसं आता तुम्ही म्हणाल तसं. चला जेवायला घ्या, चल. वा वा वा, जेवणाला देतो रो भारी. तुमचं खरकाटे मी उचलतो. दाजी काय जेवण होता, पोटच गच्च झालं. काय द्या, खरंच जेवण चांगलं होतं आणि भाजी तर खूप चांगली होती. आपल्या घरच्या जेवणाला अशी चव येतच नाही का रे? होय तर. अहो, मी आज टेस्ट केली भाजी. काय स्वाद होता माहितीये का भाजीला. ह्या भाजीचा स्वाद जर आमच्या घरात आला असता तर धन्यच पावलो असतो बघा मी. नाही, आमच्या आयुष्यात जळकट मरकट नुसतं करपट. होय का? तुम्ही चला घरला आता, तुमची भुर्जीच बनवते. बघितलं देते राव, असं आहे बघा. शांत बसा, आता झालंय ना सगळं. समद्यांची पोट भरली असेल, ढेकळा देऊन झालं असेल तर निघायचं का? मी काय रिकाम तिकडे नाही इथं. महिला परदेश अध्यक्ष लय काम आहेत मला. एक जय द्या, सपने कवी काय मुक्काम करायचा विचार आहे काय? चला निघा. माया थांब. अमृता इकडे. हे बघ, आता कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. आता फक्त बाळाचा विचार करायचा. अगं, तुझी काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत ना इथं. आणि हे बघ, तुला कसलीही अडचण आली तर हक्कानी सांग. आणि तू एकटी आहेस असं कधीच समजू नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. हा, चला आता निघूयात. ए कवे, थांब जरा, मी जेवायचं अजून. मग आपण जाऊ. पप्पा तुम्ही पुढे व्हा, मी थोड्या वेळात येतो. ठीक आहे, चला जाय द्या. चल, मॅचिंग झालं की. चलते चलते. जाते जाते काय नेकपे येतो. दादा, दाजी या. वहिनी येतो. थांब जरा, मी जेवतो मग जाऊ आपण. अमोल, अमित, या इकडे आत या. बसा बसा. वाघमारे, मला लिंबराजच्या बाबतीत थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल.
लिंबराजने आधी सुद्धा अमृतावर दारू पिऊन हात उचलला होता. काय? होय. तुम्हाला आठवतंय मी एकदा लिंबराजला चौकात मारत होतो ते ह्याच कारणासाठी. पण त्यावेळेला तुम्ही गैरसमज करून घेतला. तुम्हाला वाटलं की मी मुद्दाम मारतोय त्याला. वाघमारे, माझं त्याच्याशी असं वागण्याचं कारण फक्त एवढंच होतं, त्याचं अमरीबरोबर चुकीचं वागणं. पण तेव्हा मला आईने आणि अमृताने शब्द दिला होता म्हणून तुम्हाला काय बोललो नाही. पण आज तुम्ही प्रत्यक्षात त्याचं वागणं बघितलं म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. सत्य, सॉरी. आणि थँक्यू अमृतासाठी उभं राहिलास. मला आईनं आणि अमृतानं काहीच सांगितलं नव्हतं, नाहीतर तेव्हाच मी तुला अडवलं नसतं. खरंच सॉरी. अहो वाघमारे, तुम्ही सॉरी म्हणावं म्हणून सांगत नाही मी तुम्हाला. मी फक्त एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करतोय. जे आपल्या डोळ्यांना दिसतं ना तेच खरं नसतं. प्रत्यक्षात सत्य काहीतरी वेगळं असू शकतं. बाकी काही म्हणा. आज पूजेला तुमच्यावर बसून लई छान वाटलं बघा मला. तुम्ही माझ्या बरोबर पूजेला बसायला तयार झाला त्यासाठी तुमचे आभार मानवेत तेवढे कमी. खरंच थँक्यू. त्या दिवशी लक्ष्मीच्या डिलिव्हरीच्या दिवशी ह्याचं वागणं, आज लिंबराजच्या बाबतीत पूर्वी घडलेली गोष्ट मला सांगणं, मला माझ्या चुकीची जाणीव करून देणं, सत्याची ही चांगली बाजू मला त्याची दुसरी वाईट बाजू विसरायला भाग का पाडते. गेल्या काही दिवसात सत्याची मला दिसलेली बाजू खूपच वेगळी. मग खरंच सत्यानं तात्यासाहेबांच्या बायकोला संपवलं असेल? ही माझी दिशाभूल केली गेली. वाघमारे, कुठं हरवलाय? नाही, कुठे नाही. जेवायला बसलेत ना सगळे, त्यांना काय हवं नको बघते. हे दारू रोड आहे की मला बी तसंच वाटतंय. चौकात हा डिझेलचा आवाज कुठून येतो?